एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या हास्य सम्राट दिव्य शिरवणकर यांच्यासाठी. कारण की टाळ्यांवरती कोणताही कर लागला नाही, टॅक्स लागला नाही, वॅट लागला नाही, जीएसटी लागला नाही, कोणताही CGST लागला नाही. फक्त परमेश्वराने जे 2 कर दिलेले आहेत त्यातून काहीतरी करून जर कलाकारांना आशीर्वाद देऊ शकतात तर ते आपल्या जोरदार टाळ्यात मंडळी. धन्यवाद. नकलाकार क्षेत्रावर मी गेली 20 वर्ष काम करत आहे. तुम्ही मला झी मराठी चला हवा युद्धामध्ये पाहिलं असेल, सोनी मराठी वाहिनीवरती कोण होणार मराठी करोडपतीमध्ये जॉनी लिव्हर सरांसोबत पाहिलं असेल, महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये मला माझ्या हिंदी चित्रपट आगामी चित्रपटाच्या प्रमोशन राजवीरच्या निमित्ताने पाहिलं असेल, आणि इंस्टाग्रामवरती मी रामदासजी आठवले साहेब यांच्या आवाजाने 3.5 मिलियन व्ह्यूज वरती पोहोचलेला हा सर्व आपला आशीर्वाद आहे. आणि आज खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय मराठी माणूस म्हणून, कारण की भारतीय सिनेमासृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे देखील मराठी होते आणि एका मराठी माणसाने एवढी मोठी चित्रपटसृष्टी घडवली आहे की आज भारतात अनेक कलाकार तंत्रज्ञ त्याच्यावरती उपजीविका करत आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चित्रपती दादासाहेब फाळके यांच्यासाठी. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार अजित सरांनी मला या ठिकाणी उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून मला समजलं, त्याबद्दल धन्यवाद. काही आवाज तुमच्या समोर सादर करतोय. मराठी चित्रपट जेव्हा बनतो तेव्हा ऑडिशन चालू असतं. सैराट नंतर मराठी मोठा सिनेमा येतोय, त्याची हिरोईन आहे शांताबाई. शांताबाई हिरोईन असताना ऑडिशनला तमाम हिंदी मराठी सिनेकलाकार येतात. सर्वप्रथम ज्येष्ठ श्रेष्ठांपासून सुरुवात करतोय आणि आताच्या बिग बॉस 5 पर्यंतच्या विजेत्याचा आवाज तुमच्या समोर सादर करणार आहे. आवाज आवडला तर नक्कीच टाळ्यांचा आशीर्वाद हवाय. सर्वप्रथम निळू फुले साहेब येतात. जर आजच्या तारखेत गावरान शैलीत शांताबाईला प्रपोज केलं असतं तर काय धमाल झाली असती. वा 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 शांताबाई, रूपाची खाणं नजरेचं भान, रूपाची खाणं नजरेचं भान, तिरक अमाना मारुती चक्र इकडून तिकडून मारुती चक्र. शांताबाई म्हटल्यावर नाथ खुळा आणि संध्याकाळी खुळखुळा. कोणीतरी खरं म्हटलेलं, लहान मुले देवाघरची फुले, लहान मुले देवाघरची फुले, मोठी मुले मनाने निळू फुले. धन्यवाद. त्यानंतर एक मराठी सिनेमासृष्टीतील एक असा अजरामर तारा अर्थात लोकशाहीर दादा कोंडके साहेब शांताबाईला आवाज देतात. न न न न न मायला 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 बाबा मंडळी, आजकालच्या पोरूंचं काय खरं हो, कानामध्ये ब्लूटूथ घालून वाटायला लागतात. आमच्यासारखे पार बोंबलून वाट लावून टाकतात. हो, एवढी सुंदर बाई मी गावामध्ये पहिल्यांदा बघतोय. तुझी सुंदरता बघून तुला सुंदरी म्हणू, हवाई सुंदरी म्हणू की तुझं सेल्फीचं तोंड बघून तुला चुचुंदरी बनू. माझंच मला कळलं झालंय. माझी मावशी मला म्हणाले एवढा मोठा घोडा झाला, लग्न कधी करणार? मी बोललो तुळशीच्या लग्नानंतर. म्हणून तुझ्या माला ना ना मा ना ना ना. धन्यवाद. त्यानंतर एक असे कलाकार आहेत ज्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि गेल्याच वर्षी भारताचा सर्वात मोठा पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलं. अर्थातच अशोक सराफ, अशोक मामांसाठी जरा जोरदार टाळ्या. आणि माझं मी सौभाग्य समजतो अंधेरी इथे एका कार्यक्रमाला त्यांचाच आवाज मी त्यांच्यासमोर सादर केला आणि जॉनी लिव्हर सर हे दोघंही होते आणि त्यांची शाबासकी मिळाली. सकाळी 9 वाजता याची सुरुवात होती आणि दुपारी 2 वाजता खऱ्या अर्थाने अशोक मामा येतात आणि आपल्या शैलीत प्रपोज करतात शांताबाईला. वाटलंच होतं मला. त्याचं काय, रूपाची खाणं नजरेचा बाणं, रूपाची खाणं नजरेचा बाणं, तिला कमाना मारुती चक्रा इकडून तिकडून मारुती चक्रा. ही जगा वेगळीच बाई आहे, एका जागेवरती उभी राहत नाही. हिच्या चक्रा बघून मला चक्करची पाळी आली जायला. पण आपला पण एकच फंड आहे, पटली तर बेस्ट, नाही तर नेक्स्ट जाऊ दे जायला. धन्यवाद. त्यानंतर ज्या कलाकारांसाठी मी मराठी आणि हिंदी सिनेमे डब करतो ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके सयाजी शिंदे सर. तुम्ही त्यांना जास्त करून ॲग्रेसिव्ह भूमिकेत पाहिलं, त्याच स्टाईलमध्ये शांताबाईला प्रपोज करायला येतात अभिनेते सयाजी शिंदे. हे अरे बापरे, रूपाची खाणं नजरेचा बाणा, रूपाची खाणं नजरेचा बाणा, तिला का मना मारती चक्रा इकडून तिकडून मारती चक्रा. और इज्जत की इज्जत करता हूँ इसलिए चुपचाप बोल रहा मैं, नहीं तो बहुत डेंजर आदमी मैं. डेंजर मतलब 1 नंबर का भयंकर आदमी मैं. हे शांताबाई, 55 में स्कूल में तू और मैं कबड्डी खेलते थे. कबड्डी 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 के चक्कर में कब बड़ी हो गई पता भी नहीं चला.
लवकर बोल, मला हैदराबादला शूटिंगला जायचं आहे. नक्की जा बोल. नाही बोललेस तर काळात आपण जीव घेल तुझा, गॅरंटी के साथ. धन्यवाद. त्यानंतर जो आवाज इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वत्र माझी एक ओळख बनलेला आहे, इकडे पण काही लोकांनी मला त्याची फरमाईश दिलेली आहे. सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, कारण की ते खूप सुंदर कवी आहे आणि त्यांच्यासारखं यमकचं सेन्स मला वाटतं भारतामध्ये कोणाचं नाही आहे. आणि तो आवाज त्यांच्यासमोर देखील मी सादर केला आणि त्यांची शाबासकी मिळाली. ऑडिशनला येत आहेत गुलाबाचं फुल घेऊन आपल्या कवितेच्या शैलीत माननीय सन्माननीय रामदासजी आठवले साहेब. ठीक आहे, माझं म्हणणं एवढंच आहे कि मैंने लाया था तेरे लिए गुलाब का फूल, मैंने लाया था तेरे लिए गुलाब का फूल लेकिन उसके पाकड़े है गड़िया, मैंने लाया था तेरे लिए गुलाब का फूल लेकिन उसके पाकड़े है गड़िया, अभी वो कैसे गड़ा मेरे को भी नहीं कड़िया. डायरेक्टर बोला अब इधर का कोवाड़िया. और जो बजाता है मेरी कविता पे कम टाड़िया, जो बजाता है मेरी कविता पे कम टाड़िया, मैं उसको बोलता हूँ शंकर पाड्या. त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका रील स्टार सूरज चव्हाण, जो झापूक झुपूक या चित्रपटात आला होता, त्याची जुनी गर्लफ्रेंड सोडून गेली असं सांगून शांताबाईला प्रपोज करतोय सूरज चव्हाण. माँ दखल बघायती बोलायती खुद खुद हातायती खोत खोत प्रेम करायती, नंतर दिला ना तिने मला कुलिकत धोका, नंतर मी थलवलं भावांनू पोलीन तर नादाला लागायचं नाही, ऐकतात काहीतरी मोत करायचं, मग मी झालो फेमस झापूक झुपूक, आई बोली माता गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. सर्वात शेवटचा आवाज तुमच्या समोर सादर करतोय, तो आवाज म्हणजे अर्थात अगदीच नटसम्राट नाना पाटेकर साहेब. पहिले हसतात नंतर प्रपोज करतात, शांताबाईंना कन्फ्यूज करतात. नाना पाटेकर. अच्छा है, अच्छा है. हे काय काय हा रूपाची खाना नजरेचा बाणा, तिरका मना मारुती चक्र, तुझं ग नखर इकडून तिकडून मारुती चक्र. हाँ तुझा का नखरा इकडून तिकडून मारुती चक्र, देख मेरा आंखों में सच्चाई है, भगवान का दिया सब कुछ है, दौलत है शौहरत है इज्जत है. लॉकडाऊनच्या अगोदर होता आता काही नाही राहिलंय. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, मी नट सम्राट आहे. हा कोणी घर देतं का रे, कोणी घर देतं का घर, अगं वेडी म्हाडाचा फॉर्म भर. कलाकारांना घर लागतात म्हाडा. एवढं बोलल्यावर शांताबाई नाही बोलते, नाही बोलल्या नाना बोल अच्छा है ना हे बोललेस काही हरकत नाही, गलती तेरी नहीं गलती मेरे घर वालों की है, मेरे घर वालों ने नाम ही मेरा नाना रखा है. माधुरी भी नाना बोल के निकल गई, मनीषा भी नाना बोल के निकल गई. अब्दुल किशन एक बात जहन में फिट कर ना, खड्ड्यात गेली शांताबाई. पहिल्यापासून आपली एकच गर्लफ्रेंड, कलमवाली बाई कलमवाली बाई कलमवाली, जुनं ते सोनं. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि चित्रपट सृष्टीला 100 वर्ष पूर्ण झालेले, जरा जोरदार टाळ्या. आज ते बीज जर दादासाहेब फाळके यांनी लावलं नसतं तर मला वाटतं आज ही संध्याकाळी ते झाले नसते. आपण कलाकार म्हणून संपूर्ण भारतभर आपली कला एवढ्या मोठ्या स्केलवर झाली नसती. नाटकाच्या स्वरूपात आपण भेटलो असतो, अभिनेते म्हणून भेटलो असतो. पण आज गेल्या वर्षी ज्या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाली, तो चित्रपट म्हणजे बॉलिवूडमधला माइलस्टोन चित्रपट अर्थात शोले. शोलेची आठवण काढल्यावर आठवतात गब्बर सिंग आणि नेहमी एकच प्रश्न विचारतात, होली कब है, होली कब है, कब है होली. असं वाटतं यांच्याकडे कॅलेंडरच नव्हतं. 75 गोष्ट है. पर जब जब रामगढ़ में आते घोड़ों पे सवार होके आते, उन्हें दौड़ते हुए घोड़ों की आवाज पेश कर रहा हूँ. लगाम खींचने के बाद आवाज कैसी होती पेश कर रहा हूँ. साउंड इफेक्ट शोले. ब्रेक मारल्यावर लगाम खेचल्यावर थँक्यू सो मच. या थोड्या वेळात आपल्या सर्वांचं तुम्हाला एक रिक्वेस्ट, मगाशी आपल्याला लावणी सम्राज्ञीने त्यांच्या तालावरती सगळ्यांना स्थिर करायला लावलं, तर तुम्ही कृपया घुंगराचा आवाज. अरे वा, मी नाश्त्याला घुंगरूच खातो. घुंगराचा आवाज मी काढेन. नक्कीच आमच्या ताई आहेत आणि मला अभिमान वाटतो. लालबाग हे कलाकारांचं माहेरघर असं म्हटलं जातं. त्या लालबागचा मी देखील कलाकार आहे आणि विजयाताई देखील कलाकार आहे. आणि आज जॉनी लिव्हर सरांपासून मोठे मोठे जेवढे इव्हेंट्स झालेले आहेत त्यांच्यामध्ये मला आता मी ताई बोलेल रे, मी माझ्या लहानपणापासून या ताईला बघतो आणि अजूनही ती आहे तशीच आहे. तिच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. लावणीचा शृंगार. लावणी म्हटलं की लवण्य, घुंगरू घुंगरू घुंगरू. हा, घुंगराचा आवाज
एक लहान मुलगी होती मध्ये मध्ये युट्यूबच्या ॲडव्हर्टाईज सारखी येत होती, कुठे गेली ती? गेली. चला घुंगरांचा आवाज साईबाबा तुम्ही घेऊन आलात तरी बरं वाटेल, शिवाली परब आल्यासारखं वाटेल. या नाही, मी रुपाली पाटील अरे आणि बाबा, स्टेजवरतीच आहे. जोरदार टाळ्या. खूप सुंदर ह्यांचा आवाज असं मला वाटतं रेडिओ ऐकतोय, एवढा सुंदर आवाज आणि तिन्ही भाषांवरती या दोघींचंही प्रबोधन आहे. जरा जोरदार प्रभुत्व आहे, सॉरी, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. घुंगरूचा आवाज मी सादर करतोय. मी मुद्दा म्हणून बोलवत असतो कारण की चालताना कशी घुंगरू वाजतात आणि धावताना हे मला दाखवायचं आहे. तर तुम्ही आलात तर बरं होईल. या. यस. माझ्या तालाला मॅच करणं अवघड आहे. हो हो हो, ओके. या. सावकाश या, हळू. इकडनं चालत यायचं इथपर्यंत आणि परत धावत जायचं. ओके, वॉक. हां, एक मिनिट थांबा, घुंगरू येऊ दे. थांबा एक मिनिट. रेडी? यस. आता धावत जायचं. रेडी? यस, रन. जोरदार टाळ्या. खरंच वा वा खूप वा, धन्यवाद. धन्यवाद. अजून सर, काय तुम्ही आता फरमाईश? बोलून थकलाच असाल तर ज्या मी 3 तास बोलतो. एका गावात कार्यक्रम होता, 3 तासानंतर हळूहळू लोक जायला लागले. एक माणूस शेवटपर्यंत बसला, बोललो माझ्याकडून तुला पुरस्कार. तर बोलतो मी साऊंडवाला आहे, तुम्ही गेल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. तर धन्यवाद. अजित अशा सरांनी गोष्टी- ही नोंद केलीच असेल Yes, की yes. पुढील कार्यक्रम 3 तासांचा आपण एकट्या सरांसोबतच करू शकतो. धन्यवाद. कृपया याची नोंद गंमत घ्यावी. करतोय.